तर दुसऱ्या बाजूला बंटी मोरे हे एकाच विभागातील दोन मातब्बर खेळाडू आहेत. स्टेजवर यायचे स्टेजेस ठाकर अर्जंट यायचा रवींद्र कुरुले आणि तेजस ठाकर. दरम्यान स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपण बघतोय बंटी मोरे तर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने शुभम शिंदे. चला बंटी थोडंसं फास्ट खेळा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. दरम्यान एक महत्वपूर्ण मॅचला मैदानावरती सुरुवात होताना पाहायला भेटे. कोणता संघ त्या ठिकाणी मेगा फायनलचं दुसरं तिकीट आपल्या नावे करणार बघायचं आहे. कश्मकश युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असतील त्या ठिकाणी बंटी मोरे, अविनाश भोसले असतील त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. बॉल तयार, पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केलाय, झाडाला लागत चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतो शॉर्ट तडम्यांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. त्या ठिकाणी धावांचा श्री गणेश मैदानावरती केला जातो आहे. 2 धावेनी संघाची सुरुवात तर जरूर झाली या मॅच मध्ये. त्या ठिकाणी कश्मकश युद्ध जरूर करावं लागेल. आज चमकलो नाही तर पुढचं 1 वर्ष या टुर्नामेंटची वाट पाहावी लागणार आहे. तर आज मोठा खेळ करणं गरजेचं आहे. वारंवार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल मैदानावरती केले जात आहेत. दरम्यान विनाश भोसले मैदानावरती काय होतंय बघायचं. त्या ठिकाणी पंचांकडे अपील जरूर केली गेली. त्या ठिकाणी बॅटच्या झोनमध्ये चेंडू आला नाही आहे. बंटी नक्कीच त्या ठिकाणी एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधात नक्कीच आहे तो. दरम्यान पुन्हा एकदा अविनाश गोलंदाजी ट्रॅकवरती. बॉलर तयार, स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने त्या ठिकाणी बंटी रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला आहे. सलगचा दुसरा चेंडू त्या ठिकाणी झाडाला अडकला. त्या ठिकाणी फटका फसला जातोय. बॅक साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. जर झाडाला लागला नसता तर निश्चित रिझल्ट काहीतरी ह्या 2 चेंडूवरती वेगळा आला असता. पण तिकडे दोन्ही चेंडू त्या ठिकाणी झाडाला आढळले. त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागेल. त्या ठिकाणी धावसंख्या होती स्कोर कार्डवरती 2 या आकड्यावरती. धावसंख्या होते त्या ठिकाणी 3. शुभम असतील आता मात्र स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. अविनाश गोलंदाजी मार्कवर. बॉल तयार, समोरच्या दिशेने चेंडू खेळला आहे. चेंडू आदळ फिल्डर लांबून येत आहेत. त्या ठिकाणी जज करतील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते आहे. एका धावेवर त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आता मात्र त्या ठिकाणी बंटी मोरे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. बंटीच्या बॅटमधून जरूर त्या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आता मात्र पंचांकडे अपील केली जाते आहे. त्या ठिकाणी बॅक साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतो आहे. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी, फेकी खराब. त्यानंतर बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतो आहे. 2 धावा त्या ठिकाणी मिळताना दिसत आहेत. त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 6 या आकड्यावरती. रवींद्र कुरुले आणि तेजस ठाकर कृपया लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. दरम्यान मॅचला सुरुवात होताना पाहायला भेटे बंटी मोरे स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने असतील. अविनाश गोलंदाजी ट्रॅकवरती फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला. अलोंद कार्पेट चेंडू जातोय. त्या ठिकाणी फिल्डर येत आहे दूरवरून. जज करेपर्यंत त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला गेला. रनआउटची संधी असणार आहे, परंतु त्या ठिकाणी पंचांचा निर्णय काय असेल बघायचा आहे. ब्रिटिश पंचांनी योग्य तो निर्णय दिलाय असेल. त्या ठिकाणी बॅट्समन पोहोचला असेल. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावसंख्या फुट सरसवेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकांचा खेळ मैदानावरती संपला आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यस, थँक्यू. एक महत्त्वपूर्ण लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जमलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या पूर्व प्रीमियर लीगमध्ये अंतिम दिवसामध्ये या सेमीफायनलच्या सामन्यादरम्यान हार्दिक स्वागत असेल. आणि त्या दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ सुरू होतो आहे. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे. बंटी मोरे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतील, तर स्ट्राईक एंडला शुभम शिंदे पाहायला मिळतो आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती बिनगडी बाद गंगादेवी वॉरियर्स संघाची
8 धावा धाव फलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूमध्ये किती धावांचा रत्तीप मैदानावरती घातला जाईल बघायचं आहे. मगाशी दत्तगुरू पुरीयेचा संघ अडचणीमध्ये सापडला होता. त्या अडचणीमधून मार्ग काढत संदेशनं संघाला एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये विजय मिळवून दिला आहे आणि तदनंतर आता मात्र गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक कोठ्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती व्हाईट बॉल घोषित करतात पंच. अवांतरची एक धाव येताना पाहायला मिळते आहे. सर्वेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. शुभम आता मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल शुभमला देखील. फुल टॉस चेंडू आहे. मिडॉनच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक येईल संदेश. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा गलतानपणा पाहायला मिळतोय. बंटीनं आता मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे. बंटीला माहिती आहे या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चेंडू मला खेळणं गरजेचं आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या साईडसाठी महत्त्वपूर्ण विकेट असणार आहे ती म्हणजे बंटी मोरेची. 2 बंटी एकमेकांच्या समोर आहेत. एक बंटी गोरुले आहे आणि एक बंटी मोरे. एक ग्रामीण क्रिकेटचा स्टार आहे तर एक मुंबईतील मोठमोठे स्पर्धा त्या ठिकाणी गाजवतोय. यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बंटी गोरुले. तर बॅटिंग ऑर्डरवरती स्ट्राईक एंडला बंटी मोरे पाहायला मिळेल. वाऱ्याचा ओघ विरुद्ध दिशेने पाहायला मिळतोय. बंटीने रिवर्स खेळलाय आणि आता मात्र उत्तर शोधले. चेंडू सरळ जाईल त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मधून एका धावेसाठी. हार्ड लक. दोन धावा. ओके येस थँक्यू. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू त्या ठिकाणी गेला आहे. सर्वेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहिलं. फुल टॉस चेंडू आहे. मिडॉनच्या दिशेने फटका खेळला. काऊ कॉर्नरच्या दिशेने रोशन येईल. चूक झाली आहे. चेंडू धरणीला दान केला जातोय झेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. बंटीने आता मात्र त्या ठिकाणी ओळखलंय की त्या दिशेने वाऱ्याचा ओघ विरुद्ध दिशेने आहे. 2 धावा पळून पूर्ण करत त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केला जातोय. 50-55 धावसंख्या होणं गरजेचं कारण ही प्रेशर मॅच आहे. सेमीफायनल आहे. फायनलचं तिकीट दुसरं मिळवण्यासाठी मैदानावरती त्या ठिकाणी घनघोर युद्ध चालू आहे. गंगादेवी वॉरियर्स वर्सेस दत्तगुरू पुरियर्स. चेंडू स्लो डाऊन केलाय त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने बांधाची कृपा मानावी लागेल. स्वतः यष्टीरक्षक बंटी गोरुले त्या ठिकाणी संघ कर्णधार चेंडू अडवेल. चांगलं गोलंदाजी तिथं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी मैदानावरती सर्वेश दाखवताना पाहायला मिळतोय. शुभमला आता मात्र उत्तरे शोधावी लागतील. सर्वेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बंटीकडून आता मात्र चुकी होते त्या ठिकाणी. 1 धाव तर निश्चित होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का बघायचा आहे. 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोनकडे चेंडू जातोय 2 धाव्यांसाठी. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आता मात्र सर्वेश. संघ कर्णधाराने संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी मैदानावरती होताना पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शुभमच्या बॅटमधून मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्लोवर 1 चेंडू लेग साइडला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीप वरून फेकी देखील सुरेख पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. आणि आता मात्र शुभम त्या ठिकाणी पंचांचा डिसिजन नॉट आउट येताना पाहायला मिळतोय. 2 धावा पळून पूर्ण केले जात आहे. षटक क्रमांक 2 संपलाय. बिनगडी बाद. गंगादेवी वॉरियर्स संघाची धावसंख्या धाव फलकावरती 19. त्याला वेळ घेऊ नका. प्रत्येकाने कमीत कमी वेळामध्ये त्या ठिकाणी या स्पर्धेची फायनल देखील वेळेवरती होणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने वेळेचं बंधन आहे.
12 चेंडूंचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 चेंडू शिल्लक असणार आहेत पहिल्या इनिंगचे. किती धावांचा रतीब मैदानावरती घातला जाईल बघायचं आहे. जमेची बाजू आहे गंगादेवी वॉरियर संघासाठी की एकही विकेट त्यांनी गमावलेली नाही आहे. बंटी मोरे, माहीम हिरा आता मात्र त्या ठिकाणी स्ट्राईक एंडच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज सिद्धेश नारकर. चेंडू त्या ठिकाणी बॅकफुटला जात पंच केलाय. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला चुकी देत त्या ठिकाणी चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाब्यांसाठी. तर स्टेजची संपर्क साधायचा आहे. सार्थक चौकारासाठी चेंडू फटका खेळलाय त्या ठिकाणी. बंटी मोरीच्या बॅटमधून मोठा धमाका आता मात्र पाहायला भेल का बघायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज सिद्धेश. रिव्हर्स खेळलाय. बॅटची एज घेतोय चेंडू. डिक्लेरेशन झोनकडे जाताना पाहायला मिळतोय. बंटी एक धाव तर पळून पूर्ण करतोय. दुसरीचा प्रयत्न करेल का बघायचंय. 2 धावा. डिक्लेरेशन झोनकडे चेंडू त्या ठिकाणी जातोय. बंटीचा माणूस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे त्या ठिकाणी विरुद्ध दिशेने वाऱ्याचा ओघ आहे आणि त्या दिशेने फटका खेळण्याचा तो जरूर प्रयत्न करतोय, परंतु नशीब त्याला साथ देत नाही आहे. प्रयत्न जरूर करतोय परंतु त्या प्रयत्नांना यशस्वीरित्याकडे नेण्यासाठी तुमच्या नशिबाची साथ देखील लागते आणि ते नशीब कुठेतरी उलटं पाहायला मिळते. पहिले 2 फटके त्यानं रिव्हर्सचे जबरदस्त केले होते. चेंडू बरोबर त्या झाडाला तटला आणि यष्टी रक्षकाच्या दिशेने आलाय. सिद्धेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंटी पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. चेंडू फिरकावून लावलाय आता मात्र सीमारेषेच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडू जातोय. 1 बाउन्स. बाउंड्री लाईन क्रॉस. चौकार 4 धावा. तेजस ठाकर आपण रवी गुरुलेंशी संपर्क साधायचा आहे. येस थँक्यू. सिद्धेश्वरती आता मात्र आक्रमण चढवली जात आहेत. बंटी मोरे आता मात्र त्या ठिकाणी आपल्या बहरामध्ये पाहायला मिळतोय. सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय. मला वाटतं त्या 3 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या ठिकाणी 10 धावसंख्या झाली. 29 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरेख चेंडू लेग साईडच्या दिशेने वळवलाय आणि चेंडू सरळ सीमारेषा गाठताना पाहायला मिळतोय. षटकार 6 धाव्यांसाठी. बंटी मोरे सेट ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतोय. येस थँक्यू. धावसंख्या झाली धावफलकावरती त्या ठिकाणी बिनगडी बाद. प्रशांत गुरुले यांचे मित्र गणेश पारोसे यांच्याकडून पारितोषिक आले. या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने खेळाडूने त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल पकडलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आज रविवार आहे. कोणाची चांदी होणार बघायचं आहे. पहिले 2 षटकामध्ये बंटी मोरेनं संयम दाखवलाय आणि आता मात्र त्याच्या संयमाचा बाण त्याने फोडलाय. त्या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. सरपंच धावसंख्या झाली 39 धावा धावफलकावरती आहेत. सरपंचांना मैदानावरती बघायला आवडेल. बंटी मोरे आता मात्र मैदानावरती फायर करताना पाहायला मिळतोय. सिद्धेशवरती आक्रमण चढवली जात आहेत आणि त्या आक्रमणाला आता मात्र प्रति आक्रमण सिद्धेश करणार का बघायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका सुरेख खेळ. चेंडू बांधाला तटतोय परंतु चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केले जातात. 3रीचा प्रयत्न जरूर करेल बंटी. फेकी सुरेख होतीये. शुभम 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 न 3री धाव कशी बशी पूर्ण केली आहे. षटक क्रमांक त्या ठिकाणी 3रं संपले. धावसंख्या झाली धावफलकावरती बिनगडी बाद. गंगादेवी वॉरियर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 42 धावा. मैदानावरती कुठल्या गेल्यात येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे एसडीचे.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी पारितोषिक असणार आहे प्रशांत गोरुले यांचे मित्र गणेश पारोसे यांच्याकडून. बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणत्याही क्षेत्ररक्षकाने किंवा प्रेक्षकाने झेल टिपला तर या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. येस थँक्यू. चला संदेश वेळ घेऊ नका. आपण आपली स्पर्धा आहे, आपण कोऑपरेट करणं गरजेचं आहे. फायनल वेळामध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आता मात्र रोशन पाहायला मिळतील. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न बंटी मोरे करेल. 18 चेंडूमध्ये 42 बनवल्या गेल्या आहेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती बनवले जातील बघायचं आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेने त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल रोशन. ऑन स्ट्राईक वरती त्या ठिकाणी बंटी मोरे पाहायला मिळेल. खराब चेंडू आहे त्या ठिकाणी. धावा बनवण्याची संधी आहे. आता मात्र त्या ठिकाणी बंटीने स्वतःला थांबवलंय. पंचांचा डिसिजन येतोय. इट इज अ वाईट बॉल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी मिस्टर एक्स्ट्राजनं एक धाव खात्यामध्ये वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 43. धाव बल्कवरती रोशन गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 ते 4 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती रोशन सज्ज होतोय. त्याच्यावरती देखील प्रेशर आहे. समोरून बंटी मोरे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू भिरकावलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. येस थँक्यू. या षटकामध्ये पारितोषिक आलंय आता मात्र बंटी मोरेसाठी. या विभागाचे माजी सरपंच अरुण शेठ गोरुले यांच्याकडून तब्बल 3 षटकाराला 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. जेलसाठी देखील बक्षीस आहे त्या ठिकाणी. गणेश सर यांच्याकडून जर कोणत्याही प्रेक्षकाने जेल टिपला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलगचे 3 षटकार लगावले तर अरुण गोरुले यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. बंटी ऑन स्ट्राईक वरती शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. दुसरा आलाय का बघायचंय. दुसरा आलाय. इट्स अ मॅक्सिमम ह्यूज षटकार. हॅलो येस थँक्यू. या विभागाचं एक आवडतं आणि आमचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे पितृतुल्य बाळू शेठजी गोरुले या ठिकाणी उपस्थित आहेत. या क्रीडांगणावरती त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मिथुन गोरुले यांच्याकडून पारितोषिक आलंय. बंटीनं या षटकामध्ये अजून 3 षटकार लगावले तर 5555 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 तर चालूच आहे अरुण गोरुले यांच्याकडून. 16 चेंडू मध्ये 47 वरती नॉट आउट इनिंग खेळतोय. बंटीनं 1 हाफ सेंचुरी या मैदानावरती लगावली आहे. दुसरी लगावली जाणार का बघायचं आहे. जर ही 50 पूर्ण केली तर या ठिकाणी मिथुन शेठ गोरुले यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात आहे. गोलंदाज आता मात्र काय कामगिरी करणार बघायचं आहे. बक्षिस जमा करून जायचं नाहीतर माझ्या घरी येईल तो. आता परिस्थिती तेवढी राहिलेली नाहीये. मार्च एंडिंग आहे. आता मात्र साईड चेंज केली रोशनना. सलगचा 3रा षटकार येणार का बघायचा आहे. ओ फटका सुरेख खेळाय. चेंडू पंचांचा डिसिजन काय येतो बघायचा आहे. लाईनमन कळवायचा आहे. अतुल मोरे तिकडे आपला कार्यकर्ता बघा तिकडे आहेत. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावा. आणि या चौकाराबरोबरच त्या ठिकाणी 50 धावा पूर्ण होत आहेत बंटी मोरेच्या. एकदा जोरदार बॅट उंचावून अभिवादन करायचं प्रेक्षकांना. बंटी मोरे या स्पर्धेमधील त्या ठिकाणी 2री हाफ सेंचुरी पूर्ण करताना पाहायला मिळतोय. येस थँक्यू डीजे. नक्कीच त्या ठिकाणी पुरी गावाचं नाव
या बंटी मोरेनं मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा गाजवत अगदी गोलंदाजी असेल फलंदाजी असेल गाजवलाय आणि तो आपल्या घरच्या मैदानावरती देखील बरसताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती 59 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू शिल्लक असतील. बक्षीसही अजूनही ऑन आहे. 2 षटकार आलेत, अजून 3 मारायचे आहेत. 5555 आहेत. मिथुन शेट गोरुले आले, तिसरा आलाय. 500 साठी काय चाललंय बघा. तिसरा आलाय. हॅलो, येस, थँक्यू डीजे. मिथुन शेट, पैसे जमा करा तुम्ही. मी बक्षीस अनाऊन्स केलं की पैसे द्यावेच लागणार. 3 झाले, 2 येणार. अर्धे नाही, अर्धे नंतर. बंटी गोरुले आता मात्र थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय. संघ कर्णधार आहे, गोलंदाजाच्या जवळ आलाय, थोडेसे टिप्स देतोय. त्याला माहिती आहे आज सामना महत्वाचा आहे, ही सेमीफायनल आहे. आज इथं आपण कमी पडलो तर 364 दिवस या मैदानाची वाट बघायची आपल्याला. आणि गेल्या वर्षी त्या ठिकाणी आज खेळाडू आज दत्तगुरु पुरीय संघामध्ये आहे, तो गंगादेवी वॉरियर संघामध्ये होता आणि त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. बंटी मोरेकडे जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पोटेन्शियल त्या ठिकाणी, तेवढीच कॅलिबर बंटी गोरुलेकडे देखील आहे. परंतु बंटी मोरे थांबायचं नाव घेत नाहीये. रोशन गोलंदाजी मार्क वरती आहे. विचारांचं काहूर माजले त्याच्या डोक्यामध्ये. चेंडू टाकायचा तर कुठे. आलाय, चौथा आलाय. बिग 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 सिक्सर. 6 रन. येस, थँक्यू मिथुन शेठ. 5555 ला 1 6 बाकी आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 71. 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. एक आहे लास्ट बॉल आहे आणि 5555. वाईट बॉल. पंचांचा डिसिजन, नो बॉल. आता मात्र फ्री हिट आहे. मला वाटतंय 5555 मैदानावरती द्यायचे आहेत तरच मान सन्मान होईल. 1 षटकार मिथुन शेट गोरुले. आलाय का, वाचलेत. परंतु चेंडून दुरी कापले. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातो. त्या ठिकाणी दन 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 करत पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. गंगादेवी वॉरियर संघाची धावसंख्या होते निर्धारित 4 षटकामध्ये 76 आणि 77 धावांचं मोठं आव्हान ठेवले गेले दत्तगुरु पुरीय संघासमोर. 24 चेंडू आणि 77 धावा या स्पर्धेची मेगा फायनल गाठण्यासाठी. अरुण शेठ गोरुले पैसे घेऊन तयारच आहेत या ठिकाणी बंटीसाठी. यस, थँक्यू डीजे. बंटी मोरेसाठी पारितोषिक आहे आणि स्वतः माजी सरपंच अरुण गोरुले त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉसचा बॉस मध्ये येऊन आपलं बक्षीस कलेक्ट करायचंय. बंटी मोरे या षटकामध्ये त्या ठिकाणी 3 षटकारासाठी त्यांच्याकडून पारितोषिक होतं. चला वेळ घेऊ नका. बंटी मोरेले आपलं बक्षीस कलेक्ट करायचं आहे. अरुण शेठ गोरुले यांच्याकडून त्या ठिकाणी ते पारितोषिक आहे 1111 रुपयांचं पारितोषिक आहे. तब्बल या षटकामध्ये त्याने षटकार खेळलेत. एकदा बंटीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा खेळाडू त्या ठिकाणी मुंबई स्थित बऱ्याचशा स्पर्धा गंगादेवी पुरीय संघासाठी गाजवत असतो आणि त्याला पुढील स्पर्धेसाठी त्या ठिकाणी शुभेच्छा असतील आमच्या पंचक्रोशीकडून, इथे जमलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांकडून. एकवीस चेंडू मध्ये त्यानं इनिंग साकारले 67 धावांची, त्यामध्ये 5 चौकार आणि 5 षटकार आहेत. 24 चेंडू आणि 77 बनवायचे आहेत. 77 बनवण्याची धमक आहे. दत्तगुरु पुरीय संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे.
मगाशी बंटी गोरुले पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर देखील 60 धावा त्यांनी चेस केल्या आहेत, परंतु आता मात्र कॅल्क्युलेशनचं क्रिकेट मैदानावरती खेळावं लागणार आहे दत्तगुरु पुरीये संघाला. जसा बंटी मोरे मैदानावरती थांबलाय तसा बंटी गोरुले मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. येस, थँक्यू थँक्यू. या आधीच्या सामन्यामध्ये मला वाटतं मनीष गोरुलेसाठी पारितोषिक होतं 3 षटकारांसाठी आणि ते त्या ठिकाणी देवा ऑटोचे मालक आमचे मित्र ठाकर या ठिकाणी त्याला प्रसारित करतायत. ओके, चला तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. या सामन्यामधून पराजित होणारा संघ तृतीय क्रमांकासाठी सामना खेळेल. तो सामना 3 षटकांचा होणार आहे. सन्मानित केलं जात आहे त्या ठिकाणी. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील पाय सरळ झाले. त्याला माहिती आहे क्रिकेट असू दे कबड्डी असू दे किती लंगडताना तुम्हाला नॉर्मल जीवनामध्ये दिसला तरी खेळाच्या मैदानावरती तुषार गोरुले फिट असतो. बंटी गोरुलेच्या विकेटसाठी पारितोषिक या ठिकाणी आलंय रवी गोरुले यांच्याकडून 500 रुपयाचं. तुषार गोरुलेसाठी दोन्ही सलामीवीर फलंदाज आता मात्र मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संदेश आणि त्याला साथ देण्यासाठी याच विभागामधून ज्यानं क्रीडा क्षेत्रामध्ये एक आपला वेगळा ठसा उमटवलाय असा बंटी गोरुले या महत्वपूर्ण मॅच मध्ये बरसणार का बघायचं आहे. आणि तो जर का बरसला तर या 77 धावा देखील कमी पडू शकतात. भुवड यांच्याकडून पारितोषिक त्या ठिकाणी येत आहे. आमचे मित्र अक्षयजी भुवड यांचे वडील. बंटी मोरेसाठी पारितोषिक या ठिकाणी आलंय. नाव काय? अनिल भुवड आणि विजय फापे यांच्याकडून त्या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे बंटी जमा झालंय. गिरीश गडशी यांच्याकडून पारितोषिक आलंय बंटी मोरेसाठी. 3 षटकार लगावलेत शेवटच्या षटकामध्ये. बंटी गोरुलेसाठी पारितोषिक आलेलं आहे 1111 रुपयाचं पारितोषिक आहे त्या ठिकाणी बंटी गोरुलेसाठी. या मॅच मध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर गिरीश गडशी यांच्याकडून. दत्तगुरु पुरीये संघाचे सलामीवीर फलंदाज मैदानावरती आहेत. भावासमोर भाव उभा आहे मैदानावरती. भाव एकमेकांचे कट्टर वैरी आहेत कारण तुषार गोरुले गोलंदाजी मार्कवरती आहे. फलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी बंटी गोरुले आहे. हे पारितोषिक जमा झालेलं आहे या ठिकाणी अनिल बुवड आणि फापे सरांकडून. बंटी गोरुलेसाठी बंटी मोरेसाठी या ठिकाणी ते बक्षीस आहे ते जमा झालेले आहे. बंटी मोरे कलेक्ट करायचं आहे कमिटीकडून. पहिल्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी थोरले बंधू पाहायला मिळत आहेत. धाकले बंधू आता मात्र बॅट म्हणजे कुऱ्हाड खांद्यावरती घेऊन उभे आहेत. 24 चेंडू आणि धावा बनवायचे 77. तुषार गोरुले गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन 24 चेंडू 77 बनवायचे आहेत. पहिला चेंडू बंटीसाठी. फटका सुरेख चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. रवी गोरुलेचं नशीब आज नाहीये. 500 चुकलेत. आवाज सोडणार रे आवाज सोड. बॅक टू बॅकचा दुसरा त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने त्या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. 2 धावा पळून पूर्ण झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का बघायचा आहे. 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. धाव संख्या होते धाव फलकावरती 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. 8 धावा धाव फलकावरती बनवले गेले आहेत. बंटी गोरुले पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी सांगतोय गंगादेवी वॉरियर्स संघाच्या खेळाडूंना तुम्ही आमच्या गोलंदाजांची दैना उडवली आहे. मी देखील मैदानावरती सज्ज आहे तुमच्या गोलंदाजांची कत्तल करण्यासाठी.
गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तुषार गोरुले. फुलटॉस चेंडू, चेंडूला आसमान दाखवलाय का, तर चेंडू जातोय नो बॉल. डिसिजन काय येतो बघायचं आहे. नो बॉल तर असेलच. चेंडू डिसिजन कळवा. चेंडू बघा त्या ठिकाणी थोडस पंच डिसिजन मागतायत. स्वयंसेवक जा ना, आपण ज्या टीमचे मॅच नसेल आपण जा, आपली स्पर्धा आहे. कळवा त्या ठिकाणी आहे, तिथे एक खेळाडू आहे बाहेरच्या टीमचा. नो बॉल. चौकार चेक करा. नो बॉल तर दिलाय, फक्त चौकार आहे. फक्त तेवढा चौकार आहे का षटकार आहे तेवढं फक्त आपण चेक करा जरा. रवी पवार आपण कुठे आहात? प्रथम क्रमांकाचे दाते श्री संतोष पांगळे यांनी कृपया व्यासपीठावर यायचे. संतोष पांगळे. डिसिजन चालू आहे, थांबा जरा, गडबड करू नका. चौकार डिसिजन बघितलाय. थांबा आता. पंचांचा डिसिजन नो बॉल आणि 4 धावा म्हणजे 5 धावांचा बोनस धाव खात्यामध्ये येतोय. येस थँक्यू. बंटी गुरले मैदानावरती सांगतोय आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. तुम्ही 77 जरी बनवायला दिल्यात त्या मी बनवायची ताकद मैदानावरती ठेवतोय. तुषार गोरुलेवरती प्रति आक्रमण मैदानावरती केली जात आहेत. बंटी गोरुले. येस फ्री हिटचा चेंडू असणार आहे. षटकातील पुढील चेंडू. बिग बिग बिग. ओ चेंडू आत आलाय. वाऱ्याच्या ओघानं क्षेत्ररक्षकाची चूक होते. चेंडू त्या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी वन बाउंस, सीमारेषा पार. चौकार 4 धावा. बंटी गोरुले सेट ऑन फायर मैदानावरती पाहायला मिळतोय. येस येस थँक्यू डीजे. बंटी गोरुले देखील सांगतोय मी देखील माझ्या घरच्या मैदानावरती आहे. समोर भावबंदकी सगळं काय उभा आहे, परंतु या मैदानावरचा वन साइड हिरो मी होण्याची संधी आहे आणि ती संधी आता मात्र तो 2 हाताने कबूल करतोय. धावसंख्या झाली धाव फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 17 धावा मैदानावरती बनवल्या गेल्या आहेत. 77 बनवायचे आहेत, 17 बनवल्या गेल्या आहेत. आता मात्र त्या ठिकाणी तुषार गोरुलेवरती विचारांचं काहूर माजवणारी फलंदाजी मैदानावरती होताना पाहायला मिळते आहे. बंटी गोरुले काय फलंदाजी मैदानावरती करतोय. 2 बंधू एकमेकांच्या समोर आहेत, परंतु बंटी गोरुले सांगतो ही सेमीफायनल आहे, आज सुट्टी नाहीये. रिव्हर्स खेळण्याचा कुठेतरी आताताईपणा करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बंटी गोरुले कडून झाला आहे. चांगला चेंडू होता, ओव्हरपिच चेंडू होता आणि या ओव्हरपिच चेंडूवरती त्या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चुकीचा फटका सिलेक्ट केला असं मी या ठिकाणी जरूर नमूद करेन. बंटी गोरुले सरळ बॅटनं धावा चांगल्या येत आहेत. बिग 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 सिक्सर. छान. जेल पुन्हा एकदा सोडला. येस थँक्यू. प्रशांत गोरुले यांचे मित्र आहेत, त्यांचं बक्षीस काय त्यांचं बांगीले ताट आहे. जबरदस्त फलंदाजी प्रशांत गोरुले यांच्याकडून. जेल सोडलाय आता कोणी, त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार आहे त्या ठिकाणी आता मात्र तुषार गोरुले. शॉट ऑफ प्लेन भिरकवलाय चेंडू. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार.
संघ 48. परंतु गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय बंटी मोरे. सॉरी, गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक वरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आता मात्र संदेश. तर गोलंदाजी मार्कवरती बंटी मोरे. ही षटक खूप महत्वाचं आहे या मॅच मधलं. बंटी मोरेचा चेंडू फुलटॉस चेंडू आहे त्या ठिकाणी तडकावलाय त्या ठिकाणी लेग साईडच्या दिशेने एक धाव निश्चित होते. बंटी गोरलेची रनिंग बघा, चिपट्याच्या चपळाईनं त्या ठिकाणी चेंडू त्या ठिकाणी तो अडवतोय. त्यानंतर त्या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मधून पाहायला मिळत आहे. बंटी मोरेचं हे षटक या मॅचला कलाटणी देणारं असेल का बघायचं. एका ब्रेक थ्रूची आता मात्र गरज आहे. बंटी गोरुले त्या ठिकाणी मैदानावरती दहाडताना पाहायला मिळतोय. तो सांगतोय या 77 धावा आम्ही देखील बनवायची ताकद मैदानावरती ठेवतो. तदरम्यानचा हा चेंडू सबमारीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आहे आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र बंटी मोरे करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी मैदानावरती आहे. मैदानावरती त्या ठिकाणी दोन्ही संघ ताकदीनिशी एकमेकांना आजमवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बंटी मोरे राईट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू ना दुरी कापली का बघायचा. चेंडू जातोय धन 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 करत चौकार 4 धाब्यांसाठी. येस, बंटी गोरुले देखील मैदानावरती सांगतोय दम आहे नावात वट आहे गावात. बंटी गोरुले मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय आणि त्याला साथ देतोय संदेश. क्रिकेटमध्ये भागीदारीला खूप मोठं महत्व आहे. जीवनामध्ये त्या ठिकाणी संयम बाळगणं गरजेचं आहे आणि तुम्ही संयम बाळगून प्रयत्न केलेत तर तो फटका जरूर खेळाय. आभाळावरती आहे चेंडू, झेल नो मॅच लँड मध्ये पडतोय. चेंडून दुरी कापले. बंटी गोरुले 3ऱ्या धावेला पळालाय. 4थीला देखील रेडी आहे आणि त्या दरम्यान पळून 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त कामगिरी. जे काय सुरू आहे ते दत्तगुरुपुरीय संघाच्या बाजूने सुरू आहे. चेंडू पडतायत, जमिनीवरती पडतायत, धावा निघतायत, दत्तगुरुपुरीय संघासाठी निघतायत. जबरदस्त कामगिरी होते मैदानावरती. ज्या 77 धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी जो मोमेंटम लागतो, जी सुरुवात लागते ती मैदानावरती आता मात्र होताना पाहायला मिळते. संदेश देखील तेवढ्यात तोला मोलाची साथ देतोय बंटीला. धावसंख्या झाली धावफलकावरती 2 बंटींमधलं आता मात्र युद्ध आहे. गोलंदाजी मार्कवरती बंटी मोरे तर फलंदाजी मार्कवरती बंटी गोरुले. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि बंटी गोरुले सारखा माहीमीरा मैदानावरती टिपला गेलाय. मी म्हणेन बंटी गोरुले स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे. येस, थँक्यू. बंटी गोरुलेने स्वतःचा घात स्वतः करून घेतलाय. मी आत्ताच म्हणतोय कारण या आधीच्या सामन्यामध्ये देखील तो रिव्हर्स खेळताना बाद झाला होता. सरळ बॅटनं धावा येत होत्या. या षटकामध्ये देखील जी मोमेंटम पाहिजे होता, 18 चेंडूमध्ये 48 बनवायच्या होत्या, 7-8 बनल्या होत्या. येणारे 12 चेंडू खेळणं गरजेचं होतं मैदानावरती, परंतु बंटीची वेळ झाली. बंटी निघून आलाय. संघाची नौका आता मात्र अर्ध्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी डळमळीत झालेली आहे. बंटी मोरेनं मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानावरती जाताना पाहायला मिळते रोशन. ज्या रोशन वरती त्या ठिकाणी रोष व्यक्त केला गेला होता बॅटिंग करत असताना बंटी मोरेनं, तो आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्या समोर आता मात्र फलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी रोशन पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर मैदानावरती दिलं जाणार का बघायचे. धावसंख्या झाली धावफलकावरती 2ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 38 धावा धावफलकावरती 77 बनवायचे आहेत. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. जोरकस फटका खेळला. स्टेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक येत आहेत 2. निवळेचं चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब होते. त्या दरम्यान पळून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. संधी होती त्या ठिकाणी धावचित करण्याची. बंटी थोडासा नाराज दिसतोय. षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या झाली धावफलकावरती त्या ठिकाणी 1 गडी बाद 40 दत्तगुरुपुरीय संघाची आणि तदनंतर आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे 37. येस डीजे, मैदानावरती बॅटची आवश्यकता. बॅट घेऊन जा दत्तगुरु.
येस थँक्यू. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 37 बनवायचे आहेत. संदेश आणि रोशन ही जोडगोळी मैदानावरती आहे. बंटी गुरुले परतलाय, गोलंदाजी मार्कवरती येतोय नवीन गोलंदाज संदेश चिले. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेनं 12 मध्ये 6 तर मारायचेच आहेत. हो 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 बॅटची दरम्यान झेल सुटलाय. बंटी मोरेनं तोंडावरती हात मारलाय त्या ठिकाणी डोक्यावरती. चूक झाली मैदानावरती. 11 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज आहे. बनवल्या जाणार का रोखल्या जाणार बघायचं आहे. मेगा फायनल साठी पुरी प्रीमियर लीगच्या घमासान युद्ध मैदानावरती सुरू आहे. बंटी गोरुले आता मात्र मी का म्हटलं होतं की स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे, कारण 12 चेंडू मध्ये 37 होत्या. बंटी असतात तर त्या सोप्या होत्या, परंतु जर तर मध्ये क्रिकेटला महत्व नाही आहे. तुम्ही तुमच्यावरती जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीमधून स्वतःला कसं सिद्ध करता यावरती तुमच्या यश अपयशाची दोरी असते. रिव्हर्स खेळलाय परंतु हा फटका त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय चांगल्या पद्धतीने. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. चांगला अंदाज घेतलाय, चांगल्या पद्धतीने चेंडू फेकी केली. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षक देखील आता मात्र चुस्त पुस्त पाहायला मिळत आहेत. गंगादेवी वॉरियर संघाच्या अडचणीमध्ये सापडलाय दत्तगुरुपुरी याचा संघ. धावसंख्या झाली धाव फलकावरती त्या ठिकाणी 42. अजूनही 35 ची गरज आहे. संदेश हा चेंडू त्या ठिकाणी बघूया पंचांचा डिसिजन येतो. इट्स अ नो बॉल. आता मात्र या संधीचा फायदा उचलावा लागणार आहे. चेंडू फ्री हिट आहे. संदेश संयमाने खेळणं गरजेचं आहे. संयम थोडासा ढासळलेला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी संदेशचा, कारण या आधीच्या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये बंटी गुरले 0 बाद झाल्यानंतर 60 धावा कंप्लीट केल्या होत्या. त्यामध्ये मोठा वाटा होता या खेळाडूचा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता मात्र त्याला स्वतःमध्ये आत्मविश्वास घ्यावा लागेल. फ्रीचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू असेल. मिस्टर एक्स्ट्राजनं पुन्हा एकदा एक धाव खात्यामध्ये येताना पाहायला मिळते. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. संदेशनं आता मात्र गोलंदाज संदेश चिलेवरती थोडंसं आता मात्र विचारांचं काहूर माजवलंय. येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. संदेश ऑन स्ट्राईकला आहे तर गोलंदाजी मार्कवरती संदेश पाहायला मिळतील. येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. एक मोठा फटका गरजेचा आहे. फटका खेळलाय लेग साईडच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल का बघायचं आहे. त्या दरम्यान त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार 4 धाब्यांसाठी. थँक्यू डीसे. 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 30 धाब्यांची गरज आहे. अठ्ठेचाळीस झालाय म्हणजे 9 मध्ये 29. 9 चेंडू आणि 29 धावा. 4 षटकार 9 चेंडू मध्ये मारायचे आहेत. संदेश ऑन स्ट्राईक वरती आहे. संदेश गोलंदाजी मार्क वरती आहे. हा चेंडू वाईट बॉल. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. एक चांगला चेंडू टाकावा लागणार आहे. संदेश पुन्हा एकदा त्या ठिकाणी बिग फटका सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. येस थँक्यू डीजे. या षटकाराबरोबर समीकरण बदलले. धावसंख्या झाली धाव फलकावरती त्या ठिकाणी 55. 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 22 धावा. 3 षटकार तरी मारायचे 8 चेंडू मध्ये. संयम बाळगून जो खेळाडू मैदानावरती खेळेल, जो संघ खेळेल, तो संघ या स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट ठरेल. मी आताच सांगतोय 8 चेंडू मध्ये 22 बनवायचे आहेत. बनवल्या जाणार का रोखल्या जाणार बघायचंय. मैदानावरती दुसऱ्या फायनलच्या तिकीटासाठी घनघोर युद्ध सुरू आहे. गंगादेवी वॉरियर्स वर्सेस दत्तगुरुपुरी. एक माजी संघ आहे, एक आजी संघ आहे. कोणता संघ फायनलचं तिकीट मिळवणार बघायचं आहे. गुरुजींची खूप मोठी मेहनत आहे. चला वेळ घेऊ नका. संदेश
8 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज आहे. बनवल्या जाणार का रोखल्या जाणार बघायचं आहे. दोन्ही संघ मालकांच्या हृदयाचे ठोके धडधड 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 होत आहेत. 8 चेंडू 22 धाबा. संदेश तर दिलाय मैदानावरती की या उर्वरित धावा बनवण्याचा मानस, ती ताकद माझ्याकडे आहे आणि ती ताकद आता मात्र मैदानावरती तो झोकत असताना पाहायला मिळतोय. लेग साइडला चेंडू सरळ जातोय. पंचांचा डिसिजन काय येईल बघायचं आहे. रिक्षावाले कळवा. चेंडू वन बाव सीमारेषा पार. चौकार 4 धावा. येस थँक्यू. अमोलकडे एक चेंडू आहे ना जुना. खेळाडू आतमध्ये या. खेळाडू 8-7 चेंडू आणि समीकरण बदललंय. सामना कुठे होता सामना कुठे आलाय बघा. 7 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. संदेश मैदानावरती बाजी प्रभू प्रमाणे खिंड लढवतोय. संघाचा सरसेनापती त्या ठिकाणी गारद झालाय. परंतु बाजी प्रभू प्रमाणे खिंड लढवताना पाहायला मिळतो याही मॅच मध्ये संदेश गोरुले मैदानावरती काय बॅटिंग करतोय. संदेश चिलोवरती आता मात्र आक्रमण चढवली जात आहेत. 7 चेंडू 18 धाब्यांची गरज आहे. खूप महत्वपूर्ण चेंडू असणार आहे या मॅच मधीला. संदेश चिले टू संदेश गोरुले. 7 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज आहे. दोन्ही संघ मालकांचे हृदयाचे ठोके धड 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 करायला लागलेत. आता सर्वजण देवाचा दावा करतायत, परंतु तुमचे प्रयत्न देखील मोठे असणं गरजेचं आहे. 7 चेंडू 18 धावा. फटका सुरेख खेळला. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल. एक धाव तर निश्चित होते. दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल का बघायचा. फेकी करा बाय. तिसरी पूर्ण झाली. चौथीची प्रयत्न झालाय. चौथी पूर्ण झाली. 5वीचा प्रयत्न होईल का बघायचा. 5वी धाव काढली जाणार का बघायचंय. 4 धावा पळून भर दिवसा मैदानावरती 11 खेळाडूंच्या हजेरीमध्ये धावांची चोरी मैदानावरती केली गेली. येणारे 6 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि धावांची गरज आहे 14. काय घडणार काय बिघडणार. 6 मध्ये 14. गोलंदाजी मार्क वरती कुठला गोलंदाज आणला जाईल बघायचंय. डीजे वाजवा की. सहा चेंडू आणि 14 धाब्यांची गरज आहे. दोन्ही संघ ताकदीनिशी मैदानावरती लढतायत. घनघोर युद्ध सुरू आहे. पुरी प्रीमियर लीगच्या फायनली सेकंड साठी मैदानावरती पहिल्या इनिंग मध्ये जोरदार खेळ केला होता बंटी मोरेनं. तदनंतर त्याला साथ दिले दुसऱ्या इनिंग मध्ये दत्तगुरु पुरी संघाचा संघ कर्णधार, ज्यानं जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात करून थोडासा विजयाचा पाया रचलाय असं मी म्हणेन. आणि त्या पायावरती आता मात्र बांधकाम करत कळत चढवण्याचं काम संदेश मैदानावरती करताना पाहायला मिळेल का बघायचं आहे. अक्षय भुवड गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14 धावा. ऑन स्ट्राइक वरती रोशन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन अक्षय. फटका सुरेख खेळ. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावा. यस थँक्यू डीजे. काय लढतायत मैदानावरती. 5 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. रोशनचं कौतुक करावं लागेल संदेशचं. गिरीश गडचे कडून पारदर्शक आलाय. रोशन साठी 3 षटकार लगावून सामना संपवला तर 1111 रुपयाचं बक्षीस आहे. रोशन रेवाळे
फटका सुरेख आहे. स्टेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू वन बाउंस. सीमा रेषा पार. चौकार. यस थँक्यू. पब्लिक बदलले. पब्लिकने जागा सोडले. डगआउट बदलला. ही खासियत आहे गावच्या क्रिकेटची. कोणी हारू दे कोणी जिंकू दे. काय 4 मध्ये 4 बॉल हवाय का. बॉल द्या ना. सामना कुठे होता सामना कुठे आलाय बघा. गंगादेवी वॉरियर संघ अडचणीमध्ये आहे. आता मात्र देवाचा दावा करावा लागेल मैदानावरती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 4 मध्ये 4. जबरदस्त सामना मैदानावरती आहे. भाऊ शिंदे तिकडे डगआउट मध्ये आहेत. समोर इकडे अरुण गोळुले प्रेशर मध्ये आलेत. 4 चेंडू 4 धावा. अक्षय भुवाड करामत करणार का बघायचं. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 3 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो. 3 चेंडू 3 धावा आहेत. कोणाला वाटलं देखील नव्हतं दत्तगुरु पुरीचा संघ या 77 धावा इतक्या लया पार करण्याचा प्रयत्न करेल. कौतुक करावं लागेल बंटी गोरुलेचं. कौतुक करावं लागेल संदेशचं. कौतुक करावं लागेल रोशनचं. या वर्षी या स्पर्धेला नवीन विजेता त्या ठिकाणी मिळण्याचे स्वप्न आहेत. फुलटॉस चेंडू मिड विकेट काव कॉर्नरला चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. तिसरीचा प्रयत्न होईल. बांधाच्या खाली चेंडू जाणार नाही आहे. 2 धावा पळून पूर्ण झाल्या आहेत. 2 चेंडू 1 धाव. लगेच कोणी मैदानावर जाऊ नका. पंचांचा डिसिजन येईपर्यंत पॅनलाइज केलं जाईल. पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या. पंचांचा डिसिजन येऊ दे. 2 चेंडू 1 धावा बनवले जाणार का बघायचं आहे. बोल्ड बोल्ड क्लीन बोल्ड. अक्षय बुवा. मी मगाशीच सांगितलं होतं ओव्हर एक्साइटेड होऊ नका. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही मित्रांनो. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेस आहे. अरुण गोरुले धक 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 धक. आत कोणी जाऊ नका आता. न्यू बॅटर संघाचं भवितव्य घेऊन आता मात्र बॅटर नेम सर्वेश माने. सर्वेश माळी सॉरी सर्वेश माळी. 1 चेंडू 1 धाव कंपल्सरी चेस. जर या ठिकाणी बळी मिळवला गेला तर गंगादेवी वॉरियर्सचा ताफा मैदानावरती पळत जाणार. अरुण गोले तयार आहेत. तिकडून दत्तगुरु पुरी तयार आहे. काय घडणार काय बिघडणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. जबरदस्त मॅच मैदानावरती सुरू आहे. गंगादेवी वॉरियर्स वर्सेस दत्तगुरु पुरी. 1 चेंडू 1 धाव. अक्षय भुवनने ही धाव रोखली तर अरुण गोरुले मला वाटतं आज पुरियामध्ये त्याची मिरवणूक काढतील. अरे संघ त्यांच्या मालकीचा आहे. भोवडांच्या हातात भवितव्य आहे गंगादेवी वॉरियर संघाचं. 1 चेंडू 1 धाव. ओहो धाव धाव आणि धाव पूर्ण. दत्तगुरु पुरी संघ अंतिम फेरीमध्ये दाखल. हार्ड लक गंगादेवी वॉरियर्स. यस थँक्यू. तृतीय क्रमांकाचा सामना लगेचच मैदानावरती रंगला जाईल. 3 षटकांचा तो सामना होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतो आहे
वन्स अगेन वन्स अगेन या सेमीफायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय संदेश.